तर नवरात्रीचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस आणि आपण चालूय आज कुलदेवतांच्या पाया पडायला। कुलदेवत म्हणजे असे देवारच टाईप असतात ना, पण आपला हा देवार असा आहे की तो पालण्याच टाईप केलेला, पालण्यामध्ये बसलेले आहेत। जेवढे कुटुंब आहेत कुठं पण जिथे जिथे असतात फडके त्यांच्या एका देवारा इथेच पाया पडायला यायला लागते। एक दिव्यावरून आलेली लेडीज ती मला बघितलं तर मला विचारलं का तुम्हाला का 18 वर्षातनं बाळ झाले का? मी सांगितलं हा। तर ती म्हणाली की मी पण तुमची व्हिडिओ बघून आज फर्स्ट टाइम ह्या दवाखान्यात आले। तर मला खूप आनंद झाला का आमच्या मुलं दुसऱ्याला सुद्धा एक चांगला सूप बघायला भेटणार आहे। नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती। तर नवरात्रीचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस आणि आपण चालूय आज कुलदेवतांच्या पाया पडायला, जे की आमचे सर्व चिपल्यालाच आहेत, एकच ठिकाणी आहेत चिपल्याला। तर दरवर्षी आम्ही 7व्या दिवशी जातो, पण आज 6व्या दिवशी चालू, कारण की उद्या तर एक प्रोग्राम आहे, तर त्यात उद्या जायला नाही जमणार, तर आम्ही आजच निघालोय। आणि सर्वांचे म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी देव असतात, पण आमच्या फाडक्यांचे फक्त एकच ठिकाणी देव असतात, ते पण चिपल्याला। तर मम्मी दुसऱ्या ठिकाणी ठेवलेलं तेव्हा काय झालं सांग? त्यांची सगळी म्हणजे लोक आजारी पडले। हा का? म्हणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे केलेला देवारा दुसरा, ती त्यांच्या घरातली पूर्ण लोक आजारी पडली, मग परत आणून शेवटी देव तिथेच त्यांना ते तिथेच पूजन करायला यायला लागलं, तिथे चिपल्यालाच। म्हणून आता आपण सर्वांचे एकच ठिकाणी आहेत, जेवढे फडके आहेत तेवढ्यांचे एकच, जेवढे ऑल ओव्हर फूट इकडे तिकडे आहेत ना, त्यांच्या सगळ्यांचे एकच ठिकाणी चिपल्याला। तर आम्ही आता दर्शनाला चालू आहे। मम्मीने काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवतो, आणि आता इथं हार घ्यायला थांबतोय आम्ही। थांबा, हार घेऊन येतो। मम्मी दाखव आता काय काय घेतले। नारळ, तेल बॉटल, अगरबत्ती, वेणी। वेणी कोणला? देवीच्या देवलात जायचे 9ला, आणि हार। आणि ते घेतलं नाही का आपण दरवर्षी घेतो ते पापडे एवढे? आज नसताना ते 7वीच्या मालेला बांधतो। हा का? आपल्या आज चालेत ना 6व्या मालेला ना बांधतो। ओके। आज नाही, दरवर्षी आपण जास्त घेतो ना, एवढंच नाही घेत म्हणून। ते पापडी पापड असते ना टाकायला, मग ते 7व्या काय बोलतो जरा सूट फुलोरा। फुलोरा, हा फुलोरा। तर एवढं सर्व घेऊन आम्ही आता चाललोय दर्शनाला। तर दाखवतो आमचे देव तुम्हाला कसं काय आहे ते, आणि नंतर तिथून जायचंय मामांचे ते ना, मम्मीच्या मायाचे कुलदेवतांच्या पाय पडायला। तर तिथून नंतर बघू कसं काय आहे ते, तुम्हाला समजेल ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। उठायला जरा लेट झालता, म्हणून जेवणचा डब्बा डायरेक्ट मम्मीने पार्सलच केले। सकाळपासून मम्मीने ना, काय बोलशील? टाइम महत्व दे जरा, लेट झोपलेलो म्हणून। तुला 12 वाजता जायचं बोललं, तुला 9ला उठवायला लागतं। अरे तू जायचा लेट होता, ते लेट उठवायचा, डोका दुखत होता आधीच, तो उठूट लावलेला। मला आता मम्मीनेच बोललं पार्सलच घे बरं, जाता आता बरं संपल। आता आलाय चिपला गाव, अर्धा डबा तसाच ठेवायला लागेल। जाऊ दे, तसं पण मागाशी डोसा खाल्लाय मस्त, आणि पेरूचा ज्यूस पण बनवला मम्मी, तसंच भांडे ठेवलेत ना। रात्री पण त्याच केलं, रात्री पण पेरूचा ज्यूस बनवला, आता पण पेरूचा ज्यूस बनवला। खोकल्याला एकदम रामबाण आहे, वाढतं ना उलट मम्मी खोकला ते, औषधच पिलाच जसं। आता पण टॅबलेट खाल्ल्यानंतर जेवतंय। तर आलाय बघा चिपल्याची नदी, आणि इथून आता टर्न आहे पुढं चिपल्या गावाचा। अर्धा डबा नाही खाता, आम्ही लगेच पोहोचलेलो आहोत। बघा हा आहे फडक्यांचा कुलदेव तिकडं, हे बघा लग्नाला चाललंय, कपडे घेऊन मामांची तर वस्तीला चाललेलं वाटतं। तर त्याचा प्लॅन एकदम पिसकटवले आम्ही। काय बोलतं? मोठे देव आहे ना, हां सर, हे बघा गर्दी ना फडक्यांचे कुलदैवत। यांना बांध, हा कड्यांना बांध। हार बांधायला दिवस घालवतात। तू धाग्याना बांध।
ब्रेक ही पोर का तुझी हा का हे बघा मित्रांनो, हा आहे फडके परिवारांचा कुलदैवत. आणि इतर तुम्ही बघत असाल तर जरा वेगळा असतो, पण फडक्यांचा कुलदैवत त्यांना असं पालना टाईपमध्ये बनवलं असतं. तर हे बघा जेवढे फडके आहेत ना तेवढ्यांचं एकच देव. हां कुठं पण कुलदैवत आहे म्हणजे असं देवारच टाईप असतात ना. पण आपला हा देवार असा आहे की तो पालण्याच टाईप केलेला, पालण्यामध्ये बसलेला आहे. हां हे बघा पालण्याचाच टाईप आहे. यावर्षी नवीन केलं वाटतं ना, यावर्षी जरा नवीन केलं ना. आणि यावर्षी नवीन देवारा केलाय पण पालण्यातच. आणि देव पण बघा मित्रांनो किती मोठे मोठे देव आहे. आता ते एवढे हारांचे मुलं पूर्ण जेवढे कुटुंब आहेत कुठं पण जिथे जिथे असतात फडके त्यांचा एकच देवारा इथेच पाया पडायला यायला लागते, दुसरीकडे ठेवत नाही. दुसरीकडे ठेवून पण नाही जमत. तसा येतो. हे बघा मित्रांनो, एलकोट एलकोट जय मल्हार. तर छान असं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आता मी निघालो आहे मम्मीच्या माहेरच्या कुलदेवत बघायला. तिथून जायचं आहे आपल्याला मावशीकडं, मावशी बाबूला बघायला. परत 2 हफ्ते झाला गेलोच नाही, तर एक आता आज फेरी होते तर जावा बरं. आणि फडके आहेत ना असं इकडे तिकडे भरपूर आहेत, पार डोंबिवलीपासून सगळीकडे आहेत ना बाबा. प्रत्येक गावात आहेत थोडं ना थोडं. असं फडके तुला भेटणार नाही असं कुठला गाव नाही. हा प्रत्येक गावात आहेत एक ना एक 2-2. तर म्हणजे जास्त याच पट्ट्यात आहेत ना, बोनशेत परत विगरला हा पट्टा फक्त फडक्यांचा. बाकी फडके आहेत ना इकडे तिकडे प्रत्येक गावात 1-1, 2-2 आहेतच. तर आपला सगळे इकडे येतात देवावर. एकच देवार आहे आमचा. तर आणि देव आपले पालण्यात असतं, बाकीचे असं थोडासा तो वेगळा देवार असते ना. हे जरा पालना टाईपला असं लागतं वाटतं देवाला काहीतरी. तर ते सांगत होते काकी. तर आम्ही आता निघतोय मम्मीच्या माहेरच्या कुलदेवतांच्या पाया पडायला. मग कुठे आहे गाव? मौला मामांची तर आहे का? रितेश मामांचं. ओके, तर मामांची तर चाललोय. डबा खाऊन घेतो लागला बघ. आई तुझं एलकोट एलकोट जय मल्हार. तर चला आपण आता निघूया मम्मीच्या माहेरच्या कुलदेवतांच्या पाया पडायला. आज जरा आवाज वेगळा येत असेल तर जरा ऍडजस्ट करा, कारण की काल या आवाजामुळेच कॅन्सल केला. जरा बरं नव्हतं वाटत, ताप भरलेला आणि सर्दी खोकला झाला, त्यामुळेच कॅन्सल केला. तर आज पण झाला असता, मम्मीने जरा असं केला उठ 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 म्हणून उठलो. काय का नुसतं सकाळपासून नुसतं आली. वेळेला महत्व द्यायचं कधी पण. 11 वाजल्यापासून निघायचं होतं मला माहिती, 1-2ला निघायचं. 12 बोलला ना तुला तर तू 1ला उठतय. तुला अगोदर 1 तास अगोदर सांगायला लागतं कुठं जायचं बोलून. काय ना बरोबर निघलो वेळेला. टाइमपास असतं. नाश्ता पण नव्हता करून निघलो, म्हणून जेवायला डायरेक्ट तरी पेरेचा ज्यूस बनवला मी. काही बरं जाऊ दे, तसं लेट तर होणार आहे बरं. आणि मग नंतर जेवायला जातच मांडून आले मिक्सर तिथंच ठेवले ज्यूसचा. तर मावशीला तिथून आम्ही पिक केली आणि आलोय मोह गावातील गावदेवीला. ही बघ मोह गावातली गावदेवी आहे. मम्मीच्या माहेरी ओटी भरायला आले ती देवीची. साडी कधी घेतली मम्मी? आता येताना तर काहीच नव्हतं जवळ. आणि बाहेरच्या साईडला आहे तिकडं मम्मीची शाल आहे बघा. इथून दाखवतो मला. हे बघा मम्मीची शाला. आता आम्ही आलोय मम्मीच्या माहेरच्या कुलदेवतांच्या पाया पडायला. मम्मी इथं पण एकच असतं का फक्त गावकीचं मात्र एक? मात्र्यांचंच फक्त. इथं कुटुंबाचं वेगवेगळं आहे. मात्रे पण बरंच आहे. हे इकडं प्रसाद प्रसाद बघा फुलं देतो प्रसाद म्हणून. प्रसाद आणता लवकर. दादा आला तर धाव झाला तो. तर हे बघा जवळून दाखवतो. मात्र्यांचे कुळदैवत. इथून निघलो आम्ही पाया पडून. इथं सर्व देव आहे बघा. तल्यावर आल्यात वाटतं. आम्हाला मला जवळशी दाखवतो नीट. इथं दिसत नाही नीट. हे बघा
ऐकायला लागलाय मऊच्या देव्या तर आता मी मामांची आलेलो आहे इथे. मावशी पण आताच हॉस्पिटल मधून आले. मावशी तब्येत कशी आता? आज हॉस्पिटलमध्ये काय झालं सांग. आज जेव्हा मी टाके काढायला गेले होते तेव्हा एक दिव्यावरून आलेली लेडीज ती मला बघितलं तर मला विचारलं का तुम्हाला 18 वर्षातनं बाळ झाले का. मी सांगितलं हा. तर ती म्हणाली की मी पण तुमची व्हिडिओ बघून आज फर्स्ट टाइम या दवाखान्यात आले. तर मला खूप आनंद झाला का आमच्या मुलं दुसऱ्याला सुद्धा एक चांगला सूप बघायला भेटणार आहे. तर तुम्ही तिथे सर्व सांगितलं का 3 वर्ष? त्यांनी मला विचारलं तुम्ही किती. मी सांगितलं 3 वर्ष आम्ही इथे फेरी मारित होतो आणि आम्ही 3 वर्षात ना त्यांना वाटलं का एवढा वेट का लागला 3 वर्ष आम्ही. आमचं माझं ऑपरेशन झालेलं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडं ब्रेक घेतलेलं. ठीक आहे. आणि लास्टच्या व्हिडिओला 1 लाख प्लस व्ह्यूज गेले तर त्याच्यात भरपूर जणांनी कमेंट केली हॉस्पिटल कुठलं, मावशीची एज काय. तर मावशीची एज 35 प्लस आहे आणि हॉस्पिटलचं नाव ईशा वुमेन्स हॉस्पिटल डोंबिवली, तो पेंढरकर कॉलेजच्या जवळ आहे ना. तर हा ॲड्रेस आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी, पण तरी भरपूर जणांनी कमेंट केली होती. असो, आता आम्ही निघतो घरी जायला. आणि अशाच जर आपल्या व्हिडिओ बघून जर कोण जात असेल आणि कोणाचं जर चांगलं झालं तर खरंच आम्हाला सर्वांना भरपूर आनंद होईल, जसं काय आपल्याला झालाय. तर चला आपण आता घरी निघूया. मावशी बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. तर मित्रांनो आता मी आलेले घरी आणि आपल्या मावशीच्या मुलाचं आलेलं आहे नावाक्षर क आणि ख आलाय. तर त्यावरून तुम्ही चांगली चांगली नावं सजेस्ट करा आपल्याला कमेंटमध्ये. एखादंच आपल्याला चांगला वाटेल तो आपण ठेवू. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपण देवारात गेलतो, दर्शन वगैरे घेतला, परत मावशीची थोडीशी आपण प्रतिक्रिया ऐकली. तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.